हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 2.2 एक्सरसाइज बघितली होती, प्रॅक्टिस सेट बघितला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आपण, कारण की इझिली आपण ते सॉल्व्ह केला आहे. तर या याच्यामध्ये आपण 2.3 बघणार आहोत प्रॅक्टिस सेट. त्याआधी आपलं थोडं जे काही मेथड्स आहे, आपण कन्स्ट्रक्ट कसं करणार आहोत ते बघायचं आहे. यामध्ये काय बघणार आहे आपण, म्हणजे यामध्ये काय बघणार आहोत, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन. म्हणजे आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे, कन्स्ट्रक्ट करायची आहे. पॅरलल लाईन म्हणजे काय, तर एक दोन अशा लाईन जे कधी इंटरसेक्ट नाही होत. फॉर एक्झाम्पल तुम्ही रेल्वे ट्रॅक घ्या किंवा आपले कोणतेही असे बोटचे काय म्हणतो आपण बॉर्डर घ्या. हे असे दोन लाईन जे कधी कोणाला इंटरसेक्ट नाही होत. तर हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता याच्यामध्ये काही मेथड्स आहे कन्स्ट्रक्शनवर. टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन थ्रू अ पॉईंट आउटसाइड द गिवन लाईन. पहिली मेथड आहे, त्यामध्ये आपण दोन वेगळ्या याच्याने करू शकतो, युझिंग सेट स्क्वेअर आणि युझिंग परपेंडिक्युलर. आता युझिंग सेट स्क्वेअर म्हणजे काय, तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सेट स्क्वेअर कशाला म्हणतात. दोन ट्रायंगल जे आपल्या कंपोज बॉक्समध्ये राहतात, जॉमेट्री बॉक्समध्ये राहतात. तर याचे दोन यूज करून, या दोन सेट स्क्वेअरचा यूज करून आपल्याला ते पॅरलल लाईन काढायची आहे. ते कशी काढायची बघा. आता सध्या तर माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स नाही आहे, पण तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाणार ते कसं ठेवायचं वगैरे. ओके, तर पहिले आपण एक लाईन काढली, राईट. स्केलनी एक स्ट्रेट लाईन काढून घ्या. फॉर एक्झाम्पल आता एम नाव देऊ. मग आता स्क्रीनवर बघा कसं ते अरेंज केलं आहे, ठीक आहे. तसंच तुम्हाला एक इथे पॉईंट मिळणार, बरोबर अरेंज करा, स्क्रीनवर दिसत असेल. त्याला एक अशी लाईन काढून घ्या, राईट. अशी काहीतरी असं एक पॉईंट मिळाला असेल आणि अशी एक स्ट्रेट लाईन काढून घ्या. ते कंटिन्यू करू शकता तुम्ही ते लाईन. ओके, तर तुम्हाला हे पॉईंट मिळून जाणार, असे हे पॅरलल लाईन अशी मिळून जाणार. तर ही वरची जे एन लाईन आहे ते काय पॅरलल आहे. हे कशा झालं, सेट स्क्वेअरच्या मदतीने झालं. म्हणजे सेट स्क्वेअरचा यूज करून आपण पॅरलल काढली आहे. अगदी इझी आहे, फक्त बरोबर ठेवायचं, एक पॉईंट मिळतो त्याला स्ट्रेट लाईन काढून घ्यायची स्केलनी, किंवा त्याच्यासोबत आपल्याला मिळते आणि कंटिन्यू मग स्केलनी काढून घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही. आता युझिंग परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, एक अशी लाईन आहे स्ट्रेट, त्याला आणखी अशी एक परपेंडिक्युलर, म्हणजे जिथे 90 डिग्रीचा अँगल बनतो त्याला आपण म्हणतो, ही जी लाईन आहे त्याला म्हणतो परपेंडिक्युलर. काहून तिथे 90 अँगल बनून राहिला म्हणून. तर आता कसं करायचं, सेम तेच आहे, अगदी इझी मेथड आहे. लाईन काढली, लाईनवर एक पॉईंट घेतला. ओके, आता तुम्हाला इथे पॉईंट दिला नाही आणि कुठे पण असे बाहेर आउटसाईडला कुठे पण पॉईंट दिला नाही किंवा सांगणार त्यांनी. तर कसं करायचं, आता बघा एक स्ट्रेट लाईन काढली, थोडी इकडे गेली माझी, कारण विदाऊट स्केल काढून आलो मी. तर काय करायचं, स्ट्रेट लाईन काढली, आता एक पॉईंट घेतला आपण वरती. आता काय करायचं, प्रोट्रॅक्टर घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे स्केल आहे, आता स्केलमध्ये इथे प्रोट्रॅक्टर सारखे दिसून राहिलं आहे. तर मी काय करणार, इथे प्रोट्रॅक्टर घेतलं, अगदी 90चा अँगलचं असं बिलकुल काढलं. तर या पॉईंटमधून एक अशी लाईन काढून घेणार, ठीक आहे. थोडा पॉईंट चुकला माझा, इथे घेऊन घेऊ. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल, प्रोट्रॅक्टरमध्ये मी काउंट केलं, मेजर केलं, तर मिळालं. आता काय करायचं, एक पॉईंट घ्यायचा, इथे एक असं हे करून घ्यायचं. दुसरा पॉईंट या लाईनवर घ्यायचं. काउंट नाही केलं तरी चालेल, आपलं तुमच्या मताने तुम्ही कुठं पण घेऊ शकता. या लाईनवर घेतलं, सेम आता तेवढं डिस्टन्स, हे जे आपल्याला आपण इथे एक पॉईंट मिळाला आपल्याला, सेम तेवढं डिस्टन्स घ्या तुमच्या चॉपमध्ये, किंवा आपण त्याला म्हणतो चॉपच म्हणून घेऊ. ते एक इथे असं एक करून टाका. इथून आणखी एक परपेंडिक्युलर काढली, इथं आणखी एक परपेंडिक्युलर काढली, ठीक आहे. सेम डिस्टन्स घेतलं, हे वालं जे आहे ते इथे आणखी एक करून टाका, ठीक आहे. मिळालं, तर 2 पॉईंट मिळाले. आता त्याच्यातून मग लाईन काढून घ्या, ठीक आहे. थोडी हेकडी झाली माझी, आता दिसून राहिलं पॅरलर, हे 90 डिग्री, राईट. ते एवढं सोपी आहे ना. तर हे झालं परपेंडिक्युलर, हे झालं सेट स्क्वेअर. आता सेकंड कन्स्ट्रक्शन टाईप आहे काय, टू ड्रॉ पॅरलल लाईन टू गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. म्हणजे पॅरलल लाईनच काढायची आहे, पण इथे यामध्ये डिस्टन्स दिलं नाही, म्हणजे किती डिस्टन्सनी काढायचं आहे ते. तर अगदी सोपी आहे. तर काय करायचं, फर्स्ट आपलं तेच लाईन काढून घ्या.
लाईन काढली. आता लाईन इथे नाव देऊन द्या रे, इथे एल इथे एम देऊन देईन मी. ठीक आहे, लाईन एल. आता बघा पॉईंट ए बी, हे पॉईंट आहे ना. ठीक आहे, चला नेक्स्ट. लाईन काढली. आता लाईनमध्ये एक मी पॉईंट घेतला. आता सेम परपेंडिक्युलर काढून घ्या, एकदम स्ट्रेट लाईन. आता परपेंडिक्युलर काढायची तुम्हाला सवय तर म्हणजे प्रोसेस समजलीच आहे ना प्रोसेस. आता बघा इथे आणखी एक पॉईंट घ्या, घेतला. आता काउंट करा. फॉर एक्झाम्पल इथे 4 सेंटीमीटर दिलं असेल. 4 सेंटीमीटरच्या डिस्टन्सनी इथे पॉईंट काढा आणि पॅरलल काढा. फॉर एक्झाम्पल इथे आता 4 सेंटीमीटर इथे आलं. 4 सेंटीमीटर आपण इथे काउंट केलं स्केलनी. तर आता काय करणार आपण, सेम ते डिस्टन्स घ्या, इथे लाईन काढला परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर मी आणखी रिपीट नाही करणार कसं काढायचे, तर प्रोट्रॅक्टरने 90 डिग्रीचा अँगल. सेम तो डिस्टन्स घ्या, काढला. 2 पॉईंट मिळाले. 2 पॉईंटच्या मधातून एक लाईन अटॅच करून टाका. ठीक आहे, ओके. हे किती झाली, 4 सेंटीमीटरचं झालं. हा जो डिस्टन्स झाला सेम झाला, तर याला आपण काढून टाकली लाईन. राईट, तेवढं इझी कन्स्ट्रक्शन आहे. इथे युजिंग सेट स्क्वेअर, इथे परपेंडिक्युलर आणि इथे डिस्टन्स सांगितलं आहे. तर डिस्टन्सनुसार आपण काढून दिलं. कारण की हे माझे परफेक्ट येणार नाही, कारण की माझे मी इन्स्ट्रुमेंट नाही आहे, हथियार नाही आहे माझे, म्हणून थोडं हेकडं केलं. पण तुम्ही प्रॉपर यूज करा आणि सॉल्व करा. तर आता आपला प्रॅक्टिसर आपण सुरू करू. आता आपला प्रॅक्टिसर 2.3 दिला, तो आपण सुरू करू. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. इझी आहे. काय म्हणते, पहिले लाईन एल काढा, ड्रॉ करा. त्यानंतर पॉईंट ए घ्या आउटसाईडमध्ये आणि एच्या थ्रू पॉईंट आपल्याला पॅरलल काढायची आहे त्या. तर का एकदम इझी आहे. क्वेश्चन नंबर 1, लाईन काढून घ्या. लाईनचं काही डिस्टन्स सांगितलं आहे का, नाही सांगितलं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. लाईन एल काढली, ए पॉईंट आउटसाईड काढला म्हणते. तर फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट घेतला आपण ए. आता मी नाव नाही देत सध्या आपल्याला, कारण की परपेंडिक्युलर करायचं, तर इकडे तिकडे होऊन जाईल. ए घेतला, परपेंडिक्युलर काढा. कारण की इथे बघा कोणत्या मेथडनी काढायचं सांगितलं नाही ना, म्हणजे सेट स्क्वेअरनी काढायचं आहे किंवा परपेंडिक्युलरनी काढायचं आहे सांगितलं आहे का कोणती मेथड. आता सेट स्क्वेअर तर खूप इझी आहे, ते ठेवा आणि हे करा. आपण परपेंडिक्युलरनी काढू, कारण की दिली नाही कोणत्या मेथडनी काढायची आहे. आपण परपेंडिक्युलरनी चाललो आहे. काढली. परपेंडिक्युलर कशी काढायची तुम्हाला सांगितलं होतं, 90 डिग्रीचा अँगल आणि हे स्ट्रेट लाईन, बिलकुल स्ट्रेट लाईन काढली. ए पॉईंट घेतला, सेम इकडे. आता इथे कुठं पण तुम्ही एक पॉईंट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही थोड्या डिस्टन्सनी तुमच्या मधाने कोणता डिस्टन्स घ्या, पॉईंट घ्या. तिथे एक परपेंडिक्युलर काढा, अगदी स्ट्रेट. ठीक आहे, काढलं. आता हा जो ए पॉईंट आहे, तेवढं डिस्टन्स घ्या. घेतलं. तुम्ही त्याला काय म्हणता, चॉप म्हणा किंवा काय, त्याच्यामध्ये घेतलं. इथे एक पॉईंट मिळाला आपल्याला. राईट, तर हे 2 पॉईंट कनेक्ट करून टाका. हे 2 पॉईंट कनेक्ट करून टाका. थोडं माझं मागे पुढे झालं असेल, पण तुम्ही प्रॉपर यूज करा इन्स्ट्रुमेंटचा तुमच्या हथियारचा. ठीक आहे. या लाईनला काही नाव देऊन द्या. तिथे दिलं आहे का लाईनचं नाव, नाही दिलं आहे, फक्त एल लाईनचं दिलं आहे. तर इथे मी LP घेऊन घेईन. ठीक आहे, इझी होता ना. चला, हा 90 डिग्रीचा अँगल परपेंडिक्युलर आहे म्हणून. हा झाला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं, ड्रॉ लाईन एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. अगदी सेम क्वेश्चन आहे, फक्त एच्या जागी टी घेतलाय आणि लाईनचं नाव सेमच आहे. राईट, तर आपण आता डायरेक्ट थर्ड क्वेश्चन बघू, कारण की थर्ड क्वेश्चनमध्ये बहुतेक वेगळं आहे थोडं, कारण की 4 सेंटीमीटर दिसून राहिलं आहे. ठीक आहे, पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. आहे ना, एकदम इझी. आपण इझिली एक्सप्लेन करून राहिलो आहे आणि इझीच टॉपिक आहे. चला थर्ड क्वेश्चन बघा. ड्रॉ अ लाईन एम
ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे पहिले लाईन एम काढायची आहे, त्यानंतर पॅरलल लाईन जी आपण काढणार त्या लाईनला एन काय एम नाव एन द्यायचं आहे नाव. तर ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. हां, आपण जे थर्डवाली कन्स्ट्रक्शन 2 बघितलं होतं बघा डिस्टन्सनी, ते बघायचं म्हणजे त्या मेथडनी काढायचं आहे. तर फर्स्ट काय करायचं, ड्रॉ लाईन एम. ड्रॉ लाईन एम, एम लाईन काढून घ्या. ड्रॉ लाईन एम, एम लाईन काढली. त्यानंतर काय, ठीक आहे, पॉईंटचं वगैरे काही नाव दिलेलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर काय करायचं, परपेंडिक्युलर एक लाईन काढून घ्या. काय करा, परपेंडिक्युलर एक लाईन काढून घ्या 90 डिग्रीचं, राईट. 90 डिग्रीचा अँगल झाला, नाव दिला. तर आणखी एक पॉईंट इथे घेऊन घ्या, तिथे एक परपेंडिक्युलर काढून घ्या. ठीक आहे, काढले 2 परपेंडिक्युलर. थोडी इकडे झाली आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बरोबर 90 डिग्री काढाल रे. ठीक आहे, प्रोट्रॅक्टरचा यूज करून काढलं. तर 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्यायचा आहे. तर काय करायचं, चॉप घ्या. चॉप आपलं ते पेन्सिल आणि एक लोखंडी टोक राहते, त्यामध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्या. आणि फॉर एक्झाम्पल माझं इथे आलं. ठीक आहे, सेम डिस्टन्स इथे आलं 4 सेंटीमीटर. सेम डिस्टन्स बदलवायचं नाही, ते दुसऱ्या परपेंडिक्युलर लाईन पण करून घ्या. निघलं. तर हे जे 2 पॉईंट आपल्याला मिळाले त्याला जॉईन करून टाका. एकच मिनिट. ओके, झालंच आहे. ठीक आहे, भेटली पॅरलल. थोडी माझी हेकडी वाकडी झाली असेल. या लाईनचं नाव काय, एन. हे किती सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर. डिस्टन्स लिहून टाकायचं बरं 4 सेंटीमीटर, कारण की जे जे काढलं आपण ते कन्स्ट्रक्ट केलं, जे ते दाखवायला लागेल आपल्याला. ठीक आहे, आणखी हे दिलं होतं की इथं लाईन नाही, काही पॉईंट वगैरे दिले नाही आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता प्रॅक्टिस सेट 2.3 जो आपण इझिली सॉल्व केला आहे. काही जास्ती मोठा व्हिडिओ पण नाही बनला आपला. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, सांगा त्यांना आपल्या चॅनलबद्दल. आणि कारण की हे जे काही मेहनत आहे तुमच्यासाठीच आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर त्यांची पण मदत होणार. आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू प्रॅक्टिस घेऊन. तोपर्यंत बाय.